आधीच्या पिढीनं काहीच केलं नाही किंवा शरद पवारांनी काहीच केलं नाही असं जर तुम्हाला म्हणत असाल तर मग घरातले सख्खे पुतणे असूनही शरद पवार तुम्हाला कळले नाहीत की ज्या ताटात आपण जेवलो त्याच ताटात जर आपण वेडवाकडं टाकत असू तर हे सभ्यपणाचं तर नाहीच नाही, पण तो सुसंस्कृतपणाचं पण नाही. तो जो मीपणा आहे तो इतका की ते आजचं जे काही बारामती ते मी उभं केलं तर मी आपल्याला नवरवन सांगतो की आजची बारामती ही काही अजित पवारांची एकट्याची देण नाही. जे कामं आहेत ते जवळपास सगळ्यांनाच माहिती, ते स्वतः अजित पवार यांनाही माहिती आहे, पण त्यांचा मुख्य आक्षेप हा होता की वय झालंय, आता फक्त त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला काम करण्याची संधी हु इज अजित पवार? अजितदादा हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, तसे मलाही माहिती आहेत. मी त्यांना लहानपणापासून पाहिलेलं आहे. माझं आजोळा आहे ते बारामती आहे, त्याच्यामुळं बारामती आणि तिथल्या सगळ्या डेव्हलपमेंट्स या मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे 4 वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आम्हाला मिळालं, परंतु बारामतीला काही मिळालं नाही. असा मुख्य आरोप हा अजितरावांनी केला. मला वाटते की त्यांच्या आयुष्यामधला हा अतिशय चमत्कारिक असा कालखंड आहे. जे इतकी टोकाची कृतज्ञता ही कशी असू शकते माणसात, की ज्या माणसानं आपल्याला एकदा खासदार, 7 वेळा आमदार, 20, 25, 30 वर्ष मंत्री एवढं काळ ठेवलं. एवढंच नाही तर आपल्याबरोबरचे सारे अनुयायी, आपले कार्यकर्ते हेही बळ सगळं त्यांना दिलं. आणि त्यानंतर जर ते असं विचारत असतील की त्यांनी बारामतीसाठी काही केलं नाही, जे काही केलं ते मी केलं. म्हणजे माझं म्हणणं मग ठीक आहे, तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. तुम्ही जे केलं ते केलं. याचा अर्थ असा नाही ना की आधीच्या पिढीनं काहीच केलं नाही किंवा शरद पवारांनी काहीच केलं नाही असं जर तुम्हाला म्हणत असाल तर मग घरातले सख्खे पुतणे असूनही शरद पवार तुम्हाला कळले नाहीत असं म्हणावं लागतं. काय शरद पवार चीज आहे हे मी आता आपल्याला सांगणार आहे. म्हणजे काय आपण बोलतो आहोत आणि कशासाठी बोलतो आहोत याचा विचार अजितरावांनी 10 वेळा केला पाहिजे. की ज्या ताटात आपण जेवलो त्याच ताटात जर आपण वेडवाकडं टाकत असू तर हे सभ्यपणाचं तर नाहीच नाही, पण सुसंस्कृतपणाचं पण नाही आहे. हे नंदिनीय आहे. हे त्याच्यासाठी तुम्ही बोलतात त्यांनी काय केलं नाही. मी लहानपणापासून बारामती पाहिले जेव्हा ती 30,000 लोकसंख्या होती. खेडेवाचं ते गाव होतं. माझं गाव फलटण आणि आजोळ बारामती. त्यावेळेला या दोन्ही तालुक्यांचा माझा घनिष्ठ संबंध आहे लहानपणापासून. आमचं फलटण त्यावेळेला खूप चांगलं होतं, कारण आमचं राजाचं म्हणजे राजधानी होती आमची फलटण. त्यावेळेला फलटण हे अतिशय कल्चर्ड असं शहर होतं. त्या मानानं बारामती काहीच नव्हतं. बारामती टकाऱ्यांची बारामती, उचल्यांची बारामती, म्हणजे ही त्या शहराची अवस्था होती. तिथल्या अवकाळाही मी पाहिलेली आहे. लोक प्यायला पाणी नव्हतं, लॅट्रिनच्या जागा नव्हत्या, लोक उघड्यावरती शौचालयाला बसायचे. हे मी पण पाहिलेलं आहे. हे बारामती खेड्यासारखं होतं. ते आजचं बारामती एका दिवसात जादूची कांडी फिरवली आणि झालं असं नाही झालेलं ना. असं होतही नाही. टप्प्याटप्प्याने ती प्रगती कशी होत गेली. त्यांचा सगळ्यात मोठा असतं की मी फार विकासाचं काम केलं. तर मला त्यांना असा प्रश्न विचारायचा, व्हॉट इज द विकास, व्हॉट इज द डेव्हलपमेंट. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रस्ते बांधणं, विकास म्हणजे पूल बांधणं, विकास म्हणजे प्रशासकीय मोठमोठ्या इमारती बांधणं. हे काय आहे? म्हणजे हा कसल्या प्रकारचा विकास आहे? कुणाचा विकास आहे? चौक सुशोभित केले
तर चौक सुशोभित केले. याच्यात विकास काय आहे? त्या चौकातून, त्या रस्त्यातून, त्या उड्डाणपुलांमधनं तिथल्या सामान्य माणसाला काय मिळालं? तिथल्या गोरगरीब माणसाला काय मिळालं? तिथल्या मध्यमवर्गीय माणसाला काय मिळालं? ज्यांच्याकडे 4 चाकाच्या गाड्या आहेत त्यांची व्यवस्था झाली. हे तुम्ही कोणासाठी काम केलं? ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था झाली. पण ज्यांच्याकडे गाड्याच नाहीत त्यांनी त्या रस्त्याला काही चाटायचं आहे? काय करायचं त्या रस्त्याचा? आम्ही त्या रस्त्याचा मला उपयोग काय? त्याला भयंकर वेळ आहे चकचकीतपणाचं. म्हणजे एक ग्लास जशी चकचकीत असे असं सगळ्या गोष्टी त्यांना चकचकीत लागतात. आता हे चकचकीतपणाचं जे वेळ आहे हे कशाचं वेळ आहे? तर हे श्रीमंतीचं वेळ आहे. म्हणजे कुठूनही आणि कसंही चकचकीत असलं पाहिजे. चांदीच्या ताटात जेवायला घातलं की त्या माणसाला खात्रीने तिकीट मिळेल. मेरिटच बदललीत ना. तो कार्यकर्ता आहे की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तो श्रीमंत आहे की नाही याच्यासाठी अजित पवार काम करतात. म्हणजे श्रीमंतांसाठी काम करणं आणि मी हा त्यातला इतका मोठा आहे की म्हणजे मी हे समजूच शकत नाही की ठीक आहे तुम्ही आहात ओके, पण तो जो मीपणा आहे तो इतका की ते आजचं जे काही बारामती ते मी उभं केलं तर मी आपल्याला नंबर 1 सांगतो की आजची बारामती ही काही अजित पवारांची एकट्याची देण नाही. आजचं बारामतीपुरतंच बोलूया आत्ता. मी शरदरावांच्याबद्दल दुसरे त्यांचे पैलू खूप आहेत ते बोलणार आहे. पण मुख्य मुद्दा असा आहे की बारामतीमध्ये पोरं शिकायला फलटणला जात होती. आज उलट आहे. आज फलटणवरनंच नाही, फलटणवरनं इंदापूरवरनं पुरंदरपासून सासवडपासून पोरं पुण्याला जायच्याऐवजी बारामतीला जात आहेत. का बरं? तर बारामतीला विद्याप्रतिष्ठान नावाचं एक शैक्षणिक संकुल हे शरद पवारांनी फार मोठं उभं केलेलं आहे. आज हजारो मुलं तिथं शिकत आहेत. आणि या प्रतिष्ठानचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कोणाकडनंही 1 पैसासुद्धा घेतला जात नाही. कसलीही डोनेशन नाही. हजारो मुलं शिकतात. हे विद्याप्रतिष्ठान हे कुणी उभं केलं? आज आमच्या संबंध 8, 10, 15 तालुक्यातली पोरं ही बारामतीला शिकायला जात आहेत. देशभरातली मुलं ती शिकायला येत आहेत. राज्यभरातली मुलं शिकायला येत आहेत. इतकं उत्तम संकुल त्याने बांधलं. आणि शिक्षणाचा स्तर हा त्या सगळ्या परिसरातला वाढला आहे. म्हणजे शिक्षण केवळ म्हणजे हे आपल्या नॉर्मल शिक्षण नाही, अगदी कॉम्प्युटरचं शिक्षण किंवा अगदी उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण हे आज तिथे बारामतीमध्ये मिळतं आहे. हे कोणी केलं? हे शरद पवारांनी केलं. जे त्याच्यानंतर सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आप्पासाहेब पवार आणि शरद पवार हे दोघे बंधू यांनी आमच्या या सगळ्या परिसराला जो काही त्यांचा तिथे जन्म झाला खरं म्हटलं तर त्यांनी जे काही केलं आहे त्या सगळ्या परिसरासाठी, मी केवळ बारामती म्हणत नाही, पण त्यांनी परिसरासाठी जे केलं आहे ना त्याची इतिहासाला नोंद करावी लागेल अशी कामं आहेत. आप्पासाहेब पवारांनी शारदा आश्रम सुरू केलं. शारदा आश्रमामध्ये आत्ता माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 500 मुली एका जागेला राहत आहेत. हजारो मुली तिथं शिकत आहेत. आता ज्या सगळ्या परिसरातल्या मुली म्हणजे या 5, 7, 8, 10 तालुक्यातल्या मुली त्यांच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवणाची उत्तम व्यवस्था हे आप्पासाहेबांनी केली. आणि बारामती म्हणजे अचानकपणे काहीतरी असं झालं आणि ते काहीतरी झाला बदल अशी काही परिस्थिती नाही. त्याच्यानंतर कृषी विज्ञान केंद्र आहे, शेतीच्यासाठी त्यांनी काम खूप केलं आहे. मुळात 1967 सालापासून मी जे पाहिलेलं आहे की ते डेव्हलप होत निघालं. 67ला शरदराव पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर ते मंत्री झाले. पण ते आमदार होते, ते मंत्री होते, ते एका बारामती तालुक्याचे नाही. ते महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, ते बारामतीचे मुख्यमंत्री नव्हते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न विचारायला पाहिजे, ना की बारामतीसाठी काय केलं. बारामतीसाठी तर केलंच.
म्हणजे कृषी विकास केंद्राला आजसुद्धा देशभरातले लोक येतात आणि तिथले ह्याच्या प्रतिष्ठानमध्ये चाललेले जे वेगवेगळे प्रयोग आहेत, हे शेतीवरती चाललेले असंख्य प्रयोग हे तिथे चालू आहेत. मी लहान होतो आणि अप्पासाहेब पवार यांनी एकदा आमचा कार्यक्रम मी बँड वाजवत होतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ते कांबळेश्वरमध्ये बँड आम्ही वाजवत होतो आणि संध्याकाळची वेळ होते. त्या लोक आले पळत आणि मला बंद करा बंद करा बंद करा. तर आम्हाला काय कळे ना किंवा का बंद करा. त्या प्रयोग असा चालला होता की ट्रकमध्ये एक होस्टन गाई ही उभी केलेली होती. संध्याकाळची वेळ, हे सगळे शेतकरी जमलेले काय पाहत होते, तर होस्टन गाईचं अप्पासाहेब धार काढत होते बादलीत आणि ते हे वादल्या त्या दुधानं भरत होत्या. शेतकरी सारा अचंबित होऊन बघत होता की ज्या तालुक्यामध्ये पाहुणा आला तर शेळी पकडायला लागायची, तिचं टांगडं पकडायचं तर तेव्हा त्याला ते कपभर दूध मिळायचं आणि मग पाहुण्याला दुधाचा चहा मिळायचा. अशी स्थिती ज्या तालुक्याची होती, त्या तालुक्यामध्ये अप्पासाहेबांनी हा प्रयोग केला आणि शरदरावांची त्याला मदत होती. या दोघा बंधूंनी मिळून हे केलं. गावोगाव ही प्रदर्शनं भरली आणि त्याच्यामध्ये काय दाखवत होते की गाई इतकं दूध देते, बघायला माणसाच्या झुंडी असायचे. दुधाचा महापूर आला तो बारामतीतून, दुधाच्या डेऱ्या निघाल्या त्या बारामतीत. सूत्र आहे एक शरदरावांच्या कामाचं की दुधाच्या डेअरीला दूध विकायला लागले लोक तर डेअरी केली पाहिजे. डेअरी झाली, शेतकरी डेअरीला दूध घालायला लागले. पैसा कुणाकडे गेला? शेतकऱ्यांकडे गेला, लोकांकडे पैसा गेला. अप्पासाहेब पवारांच्याकडे घरी नाही गेला आणि तो शरद पवारांच्याही घरी नाही गेला. पैसा कुठे गेला? पैसा आम शेतकऱ्यांच्याकडे गेला. दुसरा प्रयोग केला त्यांनी, तो महाराष्ट्रात पहिल्यांदा आणि खूप गाजला, तो कुक्कुटपालनाचा होता. आम्ही लहान होतो, पण कुक्कुटपालनाचा जो प्रयोग त्यांनी केला त्याच्यामध्ये तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्याकडे कोंबड्या देणं आणि त्यांना कोंबडी पालन शिकवणं आणि व्यवसाय सुरू झाला. शेतकऱ्यांच्याकडे अंड्याचा पैसा जायला लागला, पैसा शेतकऱ्यांच्याकडे गेला ना की तो शरद पवारांच्या आणि यांच्या आप्पासाहेबांच्या घरी आला. हा पैसा शेतकऱ्यांच्याकडे गेला ना. जीवनमान कुणाचं बदललं? शेतकऱ्यांचं बदललं. जे साखर कारखाने होते त्या साखर कारखाने आधीचेच होते, त्याचा संबंध मॉडिफिकेशन कोणी केलं? शरद पवारांनी केलं. म्हणजे आता तिथे इथेनॉलपासून सगळ्या गोष्टी जे कारखाने आज करतायत हे कोणाच्यामुळे आहे? हे कारखाने, त्यातला येणारा पैसा कोणाकडे जातोय? शेतकऱ्यांच्याकडे जातोय. आता हे शेतकरी काय एका जातीचे नाहीत, हे सर्व जातीमधले शेतकरी आहेत. मराठा आहेत, धनगर आहेत, माळी आहेत, बाकीच्या समाजातले ज्यांना शेती आहेत ते लोक आहेत. ज्यांना याच्यातलं काहीच नाही त्यांना काही मिळालं असं माझा आवाज नाही. या ट्रॅकच्या बाहेर असलेले जे लोक आहेत ते तसेच आहेत, त्यांना काही मिळालेलं नाही. पण जे ट्रॅकच्या आतमध्ये होते त्यांना या गोष्टी मिळाल्या ना. त्याच्यामुळं ॲव्हरेज उत्पन्न जे आहे ते बारामतीचं वाढलं. तिसरी गोष्ट केली रेशीम किड्याची पैदास. ह्या कुतूहलाच्या गोष्टी आहेत, म्हणजे माझ्या लहानपणच्या ह्या कुतूहलाच्या गोष्टी आहेत की असे किडे पाळून रेशीम तयार करता येतं. ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नवी असलेली गोष्ट अप्पासाहेबांनी आणि शरदरावांनी महाराष्ट्राला शिकवली. शेळी पालन आहे, छोट्या माणसाला सुद्धा शेळी पाळता येते, तर शेळी पालन आहे. एका दिवसात नाही असं काही आर्थिक स्तर त्या तालुक्याचा वाढला, बाकीच्यांचा उलट खाली गेला, त्या तालुक्याचा वाढला. त्याचं कारण पैसा लोकांच्याकडे फेकला गेला. शेती उत्पादनाला एक मार्केट त्याला मिळालं आणि त्या मार्केटमधून तो पैसा संबंध तालुकाभर गेला. आता त्यांच्या दुसरी संस्था आहे बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट. इथे तर इतके प्रयोग चालतात
देशापरदेशातले तिथे लोक येत असतात. म्हणजे आता नुकतं जे शेती प्रदर्शन भरलं होतं त्याला 1,40,000 लोकांनी भेट दिली. हे कोणाचं आहे? शेती या विषयात त्यांनी जेवढं काम केलं आहे तेवढं काम देशामध्ये क्वचित कुणी केलं असेल. इतकं काम त्यांनी त्या तालुक्यात केलेलं आहे. इतका पैसा लोकांच्याकडे गेला. आता हा जो पैसा लोकांच्याकडे गेला त्याच्यामुळे लोकांचं जीवनमान सुधारलं आणि मोटरसायकली आल्या, स्कूटर आल्या. तर मी त्यांच्याबरोबर इतक्या सभा केलेल्या आहेत बारामतीमध्ये सुद्धा. दर दिवाळीला ते व्यापाऱ्यांची सभा घेतात. तर मला मोठं कुतूहल असायचं की व्यापाऱ्यांशी काय हे बोलत असतील. ते व्यापाऱ्यांशी बोलायचे काय, तर त्या माणसाचं नाव घ्यायचे. सोन्याच्या व्यापारातला माणूस आहे तर त्याला विचारायचे कशी काय दिवाळी झाली. तो म्हणायचं साहेब काय दिवाळी नाही बरोबर झाली. बरं का काय साहेब नाही यंदा नाही तेवढा धंदा झाला. मग दुसऱ्या व्यापाऱ्याला, मग तिसऱ्या व्यापाऱ्याला, चौथ्या व्यापाऱ्याला त्याने विचारायचे का काय झालं आहे. ते सांगायचे साहेब तर ती बिलच निघाली नाहीत. दूध संघाने शेतकऱ्यांना बिलं दिली नाहीत आणि त्याच्यामुळे दिवाळीची खरेदी झाली नाही. ऊसाची बिलं मिळाली नाहीत त्याच्यामुळे बिलं मिळाली नाहीत. मला एवढंच समजत होतं की या माणसाचं काहीतरी वेगळं गणित आहे. त्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या बैठका घेतल्या त्याच दिवशी आणि त्यांना सांगितलं लोकांच्याकडे पैसे का दिले नाही. लोकांच्याकडे पैसे दिले नाही तर त्यांची दिवाळी नीट होणार नाही. तर या संस्था कोणाच्यासाठी आहेत? शेतकऱ्यांच्यासाठी आहेत, कष्टकऱ्यांच्यासाठी आहेत. छोट्यातले छोटे शेतकऱ्यापर्यंत हे गेलं पाहिजे याच्यासाठीचा पैसा जाणं आहे. ते व्यापाऱ्यांच्या बैठका यासाठी नव्हती घेतले. काय किती मोटरसायकल गेल्या, काय कपड्याची खरेदी किती झाली. मी तिला गाडीत बसल्यावर साहेबांना विचारलं साहेब ह्याच्यातनं तुम्हाला काय मिळालं, म्हणजे तुम्ही कशासाठी हे विचारत होता. तर ते म्हणाले लक्ष्मणराव आपल्या तालुक्यात पैसा आहे की नाही कळतंय ना. जर लोकांकडे पैसा असेल तर सोनं घ्यायला जाईल, लोकांकडे पैसा असेल तर गाडी घ्यायला जाईल. याचा अर्थ लोकांचं ॲव्हरेज उत्पन्न जे आहे ते घटलेलं आहे. किंवा लोकांचं उत्पन्न का घटलेलं आहे तर आपल्या संस्थांनी काम नीट केलेलं नाही. तर संस्थांना सांगितलं पाहिजे की जा आणि तिथे ते काम नीट करून घ्या आणि त्यांचे पैसे त्यांना तातडीनं द्या म्हणजे खरेदी होईल. आजही बारामतीतले व्यापारी शरदरावांचे त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात. ते याच्यासाठी की कुठली गोष्ट आहे की त्या वर्गाला ते बोलत नाहीत तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते बोलतात. बारामतीला MIDC आणली, कुणी आणली? बारामतीची MIDC आता अशी आहे की आसपासच्या सगळ्या तालुक्यातली पोरं ही बारामतीला कामाला जातात. तुम्ही फलटणच्या स्टँडवर उभा राहिलात, अकलूजच्या स्टँडवर उभा राहिलात, इंदापूरच्या स्टँडवर उभा राहिलात तर तुमच्या लक्षात येईल की त्या गाड्या भरून कुठे निघाल्यात तर बारामतीला निघाल्यात. एम्प्लॉयमेंट कुठं आहे? बारामतीत आहे. एम्प्लॉयमेंट बारामतीत काय आहे? इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे, विमानतळ आहे. हे कुणी आणलं? हे अजितराव राजकारणात येण्याच्या आधीच्या गोष्टी आहेत. ते राजकारणात आल्याच्या नंतरच्या गोष्टी या वेगळ्या आहेत. त्याच्यानंतर पाटपाण्याचं आहे. भाटगर धरणाचं पाणी त्या तालुक्यांना पूर्वीपासूनच मिळत होतं पण ते कॅनॉल संबंध दुरुस्त केले कुणी? शरद पवारांनी. ज्या गावांना पाणी मिळत नव्हतं त्या गावांना पाटपाण्यानं व्यवस्था केली, त्याच्यामुळं बागायती वाढलं. हेही काम त्यांनीच केलं. त्यानंतर भाताचा दुष्काळ तर मी जवळनं पाहिला आहे. तेव्हा सुकडी मिळायची, मिलो आणि सुकडी या दोन गोष्टी मिळायच्या 72च्या दुष्काळामध्ये. साहेब तरुण होते. तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पाणी अडवणं शक्य आहे तिथे त्यांनी गावतळी बांधायला सुरुवात केली. आणि त्या गावतळ्याच्या फुकट कुणाला काय देत नव्हते. तो ख्रिश्चन मशिनरींचा एक ट्रस्ट होता. त्या ख्रिश्चन मशिनरी ट्रस्टकडनं त्यांनी ऑस्ट्रेलियन चर्च होतं बारामतीमध्ये, त्यांच्या मदतीनं धान्य परदेशातनं आणलं आणि हे काम करणारे जे लोक आहेत यांना ते धान्य 5 किलो म्हणजे त्यावेळेचं एक शेर धान्य आणि एक तेलाची पिशवी हे प्रत्येक शेतकऱ्याला ते देत होते. सर हे तुम्ही सांगतायत ते जे कामं आहेत ते जवळपास सगळ्यांनाच माहिती, ते स्वतः अजित पवार यांनाही माहिती आहे. पण त्यांचा मुख्य आक्षेप हा होता की
वय झालंय, आता फक्त त्यांनी आशीर्वाद द्यावा आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. उईज अजित पवार, उईज अजित पवार, त्याला कुणी अधिकार दिला? हा, त्यांना अधिकार नाही आहे. मला म्हणजे माझं पोरगं म्हणाले की आता 75 झाले, आता गप बसा की घरी, तर मला शक्य आहे काय? मी आयुष्यभर ते काम केलं आहे आणि माझं प्राण असेपर्यंत मी ते काम करतच राहीन ना. तुम्ही रिटायर व्हा म्हणजे अरे तुम्हाला पुढे इतकी संधी मिळाली ती त्यांच्यामुळे मिळाली, त्यांनी ती संधी तुम्हाला दिली, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानायचे आणि कृतज्ञता व्यक्त करायची राहिली बाजूला. उलट तुम्ही त्यांना सांगता रिटायर व्हा. व्हाय तुम्ही रिटायर व्हा ना, तुमच्यापेक्षा ते तरुण आहेत, तुमच्यापेक्षा जास्त काम करतात. ते म्हणतात मी पहाटे 6ला कामाला लागतो. अजितराव म्हणतात मी पहाटे 6ला कामाला लागतो. 6ला कोणता शेतकरी जातो पवारांच्याकडे? अजितरावांच्याकडे 6 वाजता शेतकरी जातो, कामगार जातो, कष्टकरी माणूस जातो, मध्यमवर्गीय माणूस जातो. कोण जातात 6 वाजता? कोण जातं? विचारा की त्यांना. तुम्ही सांगा ना. अहो, सगळे सरकारी अधिकारी आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर असतात. देट आय नो. मग ते काम नाही का? हां, हो का? काम आहे का ते? म्हणजे मग आता पुढं पण नाही मी बोलत, कारण मला व्यक्तिगत कोणाच्यावरती तसली टीका नाही करायची, कारण ते माझे मित्र आहेत. नाही, मी वेडीवाकडी टीका करणार नाही. कशासाठी जमतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. अजित पवार असं का वागतायत? म्हणजे जे हे बघा, अधिकारी आहेत, तुम्ही- एकदा पेंडी निसटली ना, आमच्या खेड्याच्या भाषेत किती निसटली. पेंडी जोपर्यंत बांधलेली असती ना तोपर्यंत तिला आबरू असते. एकदा पेंडी सुटली ना की ती वाऱ्यावरती उधळते. ते असं का करतात? या प्रश्नाचं उत्तर काय? या प्रश्नाचं उत्तर मोदी म्हणाले की 70,000 कोटीचा घोटाळा केलाय, आता बघतो. हे म्हटल्यावरती हे सगळे पाय लावून पळालेत. हे सगळ्यालाच माहिती का? ते हे सांगायची गोष्ट आहे का? ते का गेले? तर ईडीला घाबरून गेलेत. मग आता ईडी मागं का लागली तुमच्या? बाकीच्यांच्या मागं का लागणार? माझ्या मागं का ईडी लागणार? मी तर रोज, काल मी EVM मशीनचं प्रेतयात्रा काढली. काय करते? मला कोण काय करणार? का बरं? माझ्या मागं ईडी लागली तर मीच त्याला सांगेन, ये बाबा माझ्याबरोबर चल, पोरांना जेवायला घाल, तू पण जरा पैसे जमा कर. मी पण रोज भीक मागतो, रोज ते पैसे जमा करतो. तुम्ही काही केले असतील उचापती म्हणून ईडी तुमच्या मागे लागली, म्हणून तुम्ही घाबरलात आणि पळून गेलात तिकडे. बरं, पळून जा, तुमचं त्याच्याबद्दलही माझं काही म्हणणं नाही. व तुम्ही या म्हाताऱ्या माणसाला लाता का घालताय? बाय, माझा तो राग आहे की तुम्ही यांना कशाला बोलताय? तरी काय केलं नाही तुमच्यासाठी, आमच्यासाठी काय केलं नाही.